चिकट भातावर सांबर वतून कालवायच्या आधी लुसलुसीत सेट डोसा खाऊन घेतला. तोंडावर अंधारी घेऊन हातवारे करून राजाने मला त्याचा वाढदिवस आहे म्हणून सांगितलं. म्हणून त्याला खुश करायला सेल्फीत घेऊन चल तुला पार्टी देतो म्हणून होंड्याचा हात उलट फिरवायला लागलो. पण मागणं त्याने बरोबर सुलटा कॅमेरा पळवायला चालू केला आणि सायशिंग रोडला बरोबर विटा बँकेच्या पुढे श्रीकृष्णाला येऊन थांबवला. कारण दक्षिण भारतातला सगळ्यात खतरनाक नाश्ता हिथच मिळतोय असं मला कळलं. पण मेनू कार्ड मध्ये ढिगभर नाव बघून डोकं फिरलं म्हणून डायरेक्ट मालकाला तुमचं काय स्पेशल आहे की ऑर्डर मध्ये लावा म्हणून सांगितलं. आणि लागलीच त्याला लावल्या त्यावर वाटीने ठाकटूक करून पिठाला गोल गोल फिरवायचं चालू झालं. सेट डोसावरचा बारीक चिरलेला कांदा शिजणार तेवढ्यात माझी नजर राजावर गेली. बहुतेक त्याला शूटिंगच्या नादात मला उपाशी घालवतो काय असं वाटलेलं. पण मी आपल्या नाश्ता सेंटरची बैठक व्यवस्था दाखवण्यात मग्न होतो. त्यावर आपली मगाची स्पेशल ऑर्डर टेबलवर आली आणि अख्खाच्या अख्खा चौकोनी टेबल असा गच्च भरला. अख्ख्या टेबलवर अशी जवळ नजर फिरवली आणि मोठ्याच्या मोठा गोल मेंदू वडा चटणीत बुडवून खायला चालू केला. वडा चवीला चांगला लागला की लगेच लुसलुशीत सेट डोस्यामध्ये हात घातला. तर तो सेट डोसा इतका लुसलुशीत आणि इतका नाजूक होता की बास. आमच्या राजाने एका घासाच वाढदिवसाची मिजाच मारायला चालू केली. तर मी इकडे चिकट भाताला पसरून त्यात सांबार वतून घेतलं. पण लगा मला या मेनूचं नावच माहित नाही. मालकाने तेवढं सांगावं ही विनंती. अशा पद्धतीने आमच्या चौघांचा ऑथेंटिक दक्षिण भारताचा नाश्ता करायचा बेत पार पडला. त्यामुळे जर तुम्हाला नाश्त्यामध्ये परफेक्ट साऊथ इंडियन फूड खायचं असेल तर सायशिंग रोडला विटा बँकेच्या समोर श्रीकृष्णाला एकदा जावाच.